पण आपण काय करतो, आपल्या खाण्यासाठी देवाच्या नावाखाली हे सर्व प्रकार करत असतो. म्हणून तो कोंबडा कापायला गेलं तर लगेच इकडे वाटण्याची तयारी सुरू होते. म्हणून तो कोंबडा कापल्याला देवालाच ठेवा ना, घरी कशाला आणता. तर नाव फक्त देवाचं असतं, देवाच्या नावाखाली हे सर्व आपल्यालाच खायचं असतं. त्यामुळं श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. अंगारे दुपारे यावर विश्वास ठेवायचा नाही. आजारी पडलं तरी दवाखान्यामध्ये जायचं, दिवसाकडे जायचं नाही. कारण काय होतं, आता आजारी पडलं तर काय काय म्हणजे काय पालक काय करतात, मग चला त्याच्याकडे आपण जाऊ, त्या दिवसाकडे तुम्हाला नेलं जातं. मग तो दिवशी तुम्हाला काय करतो, आगारा लावतो आणि तुमच्या घरच्यांच्याकडून पैसे घेतो भरपूर, आणि मग तुम्हाला काहीच फरक पडत नाही. आणि मग तुम्ही काय करता, नाईलाजानं डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर अजूनच पैसे घेतो. मग आजारी पडल्या कुठे गेलं पाहिजे रे, दवाखान्यात गेलं पाहिजे. अजिबात म्हणजे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. अंगात येणं, पोटाला येणं हे सर्व प्रकार माझ्या मते तरी खोटे आहेत. तर कधी आजीला जर आपण विचारलं, आजी तुमचा नातू का रडतो, तर आजी म्हणते काय करू बाबा, त्याचे आजोबा पोटाला आले. आता आजोबा 1 वर्ष झालं मेलेले आणि लगेच पोटाला येतात का, नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना 400 वर्ष होऊन गेले, तुम्ही ऐकलं का रे कोणाच्या पोटाला आले. परत संत तुकाराम महाराज पालखी जाते, तेही कोणाच्या पोटाला आले नाहीत. काय केलं तुम्ही, कोणाच्या पोटाला आलेले. तर हे असल्या गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. अंधश्रद्धेला आपण अजिबात खतपाणी घालायचं नाही. कारण अजून सुद्धा चांगले शिकलेले लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागे जात आहेत. नरबळीसारखे प्रकार आपल्या देशामध्ये घडत आहेत. एखादं म्हणलं ना, चला तुम्हाला सोनं दुप्पट करून देतो, एवढे पैसे द्या, ते लगेच तयार होतात आणि मग नंतर त्यांची फसवणूक होते. त्यामुळं आपण आहे ना, डोळे उघडे ठेवून व्यवहार करायचा आणि अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. आता मित्रांनो, आपला पुढचा विषय